मंडळींनो, जय शिवराय. मी गतीश पाटील. आज आपण आलो आहेत आळंदीजवळ केडगाव गावात. तुम्ही आले ना तर सुंदरसं तुम्हाला एक हिल स्टेशन आहे आणि तिथं हे तुम्हाला दिसत असेल सुंदरसे खंडोबा मंदिर आहे. ते सर्वात पहिले मागच्या वेळी मी व्हिडिओ टाकला होता या मंदिराचा, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला. तर मित्रांनो, एक खंडोबा मंदिर हे आळंदीजवळ केडगाव आणि चिमडी जो रोड आहे तुम्हाला मी दाखवतो. हे माझ्या मागे दिसते का तुम्हाला? केडगाव आळंदी ते चिमडी रोड. समोरच्या पलीकडे इथं आळंदी आहे आणि इथून हा रोड केडगाव आहे. इथून हा रोड जातो इकडे चिमडीकडे जाताना तुम्हाला असलं एक डोंगर दिसेल आणि त्याच्यावर हे मंदिर आहे. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत. तर माझ्यासमोर माझा आत्तेभाऊ समाधान पण आहे. आणि मित्रांनो, जेव्हा आपण वरती येतो ना, आपल्याला इथं गाडी वरती पण आणू शकतो आणि आपण पायरी मार्गाने पण येऊ शकतो. तर सर्वात बेस्ट तुम्हाला हेच होईल की आपण याच्याने टू व्हीलर वरती जरी आले तरी चालेल. तर मित्रांनो, तुम्हाला मंदिर दाखवतो. स्पॉट खूप छान आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही पायरी मार्गे तुम्हाला दिसत असेल, तिकडून आले तुम्हाला ते पांचे टॉकी दिसेल. तिथून पुढं आलं तर हा सुंदरसा मंदिरचा परिसर आणि हे समोर तुम्हाला दिसत असेल ही हनुमानवाडी वगैरे. पुढं हा चाकणचा रोड आणि हे समोरचं नेचर बघा किती छान आहे. अतिशय सुंदर हा नेचर आहे. मित्रांनो, ही समोर तुम्हाला दिसत असेल ही दीपमाळ आहे. मित्रांनो, इथं हे दोन दादा आहेत. ते इथं कायम साफसफाई वगैरे करतात. भक्त गण आहेत ना आपण, म्हणजे पूजा किंवा सेवा वगैरे करतात त्या जागेवर. ते अतिशय मंदिराची सुंदर साफसफाई ते करतात. तिथला कचरा वगैरे. किती दिवसापासून जातो तुम्ही इथं? 1 वर्षापासून सेवा करता. ठीक आहे, धन्यवाद दादा. बसण्यासाठी बाकडे पण दिलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. गावातील ग्रामपंचायतने हे सर्व बाकडे दिलेले दिसत आहेत.
बाकडे पण दिलेली आहेत, ते बघू शकता तुम्ही. गावातील ग्रामपंचायतने अशी सर्व बाकडे दिलेले दिसत आहेत. इकडं पण एक झाडाखाली एक दीपमाळ दिसते, तिथं पण बघू आपण काय आहे. तर मित्रांनो अंधार पण पडतोय, या थोडंसं हिल स्टेशन इथं थोडंसं. तर आपण ही शेवटची एक दीपमाळ बघणार. तिथं खाली वडाचं झाड पण आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. कसला परिसर आहे मित्रांनो बघू शकता. थोडा पाऊस वगैरे पडलेला आहे 2-4 दिवसापासून, वातावरण खूप छान आहे. मित्रांनो बघू शकता एक दीपमाळ आपण बघू शकतो. सुंदर वडाचं झाड. तर मित्रांनो हा तुमचा इथून गाडी पण येऊ शकते, तुम्ही पायी पण येऊ शकता. हे जवळच आहे. इथं ही एक पहिली दीपमाळ जवळ लागेल आणि इथून पुढे ते मंदिर आहे. आणि दुसरा जो मार्ग आहे मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो, तिथून तुम्ही खाली आले ना आळंदीमधून, तसं या डोंगरच्या पल्लीकडं असं फिरून मार्ग आहे. तिथून वरती चढायचं आणि मंदिराजवळ यायचं. तर मित्रांनो अंधार पण पडायला आलेलं आहे आणि तुम्हाला अपेक्षा करतो माझा हा व्हिडिओ आवडला असेल. खंडोबा देवस्थान केडगाव आळंदी. तर मित्रांनो माझा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय.